नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 28 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। तुम्हाला हे लेक्चर कसं आवडतं, कसं वाटतं, कसं नाही त्याबाबत निश्चितच या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये कळवत चला। लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे डेली लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। लेक्चर सुरू करण्या अगोदर आपली कंबाईन विजेता बॅच आहे बघा मित्रांनो, 499 ची फी आहे। हिची आता ऍडमिशन ऑलमोस्ट फुल झालेले आहे। ठीक आहे, जर कुणाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही करू शकता। ठीक आहे, ऑलमोस्ट 70 to 80% सिलेबस जो आहे तो या बॅचचा कंप्लीट झालेला आहे। त्याचबरोबर आता एक नवीन कंबाईन साठी विजेता बॅच 2 सुरू होत आहे। ठीक आहे, जशी 1 बॅच आपण कंप्लीट केली तशी 2 सुद्धा बॅच असणार आहे। तर ही बॅच 28 तारखेपासून आपण लेक्चर सुरू करतोय, 1 जानेवारी पासून या बॅचचे ऍडमिशन सुरू होतील। त्यानंतर पुढे जाऊया बघा मित्रांनो, न्यू इयर येतंय 2025। तर 2025 हे वर्ष सगळ्यांच्या आयुष्यात चांगलं पोस्ट घेऊन येऊ हीच माझी इच्छा आहे। आणि त्यासाठी अभ्यास मित्रांनी सर्व बॅचेसच्या फी ज्या आहे त्या कमी केलेल्या आहे। अगदी 50% पर्यंतचं डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला आपल्या बॅचेसवर बघायला मिळेल। तुम्हाला कोणताही कुपन कोड अप्लाय करायची गरज नाही, आम्हीच बॅचच्या फी एकदम कमी करून तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे सर्वांसाठी। बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम येत होता की कुपन कोड अप्लाय करता येत नव्हतं, तर 50% ने फीस डिस्काउंट केलेले आहे, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता। ही ऑफर 1 जानेवारी पर्यंत आहे। त्याचबरोबर अभ्यास मित्राचा नोट्स पॅक आहे 500 रुपयामध्ये, तुम्हाला आता तयार आहे तेवढ्या आणि भविष्यात तयार होईल त्या सगळ्या नोट्स 500 रुपयामध्ये मिळून जाईल। ठीक आहे, अगदी आता आपण भारताच्या भूगोलाची नोट्स बनवली रिसेंट, ती सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे। त्याचबरोबर कंबाईन साठी 4 महिन्याची यशवंत बॅच आहे, ज्यामध्ये तुमची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी होऊन जाईल। त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे कंबाईन साठी। त्याचबरोबर या ज्या फाउंडेशन बॅचेस तुम्ही बघू शकता याचे फी मध्ये 30% डिस्काउंट होतो, पण आता 50% डिस्काउंट झालेले आहे फाउंडेशन बॅच मध्ये। इथं ही 4000 ची बॅच, 4999 ची बॅच आता फक्त तुम्हाला 3999 ला मिळणार आहे। म्हणजे डिस्काउंट होतं, पण त्यावर आता अजून न्यू इयरचं डिस्काउंट आपण अप्लाय केलेला आहे। सगळ्या बॅच एकदम कमी फीज मध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त आपला अभ्यास मित्र ऍप डाउनलोड करायचं आहे। बघा मित्रांनो, तुमची योग्य ती तयारी जी आहे ती आम्ही करून घेतोय YouTube वर पण आणि ऍप्लिकेशन मध्ये पण। त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। यावर अभ्यास विषयक तुम्हाला जे काही लेक्चर वगैरे असतात तर त्याचे लिंक आणि या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल आणि इन्स्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळतील। बघा मित्रांनो, सुरुवात करूया 28 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडी, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे महसूल विभागाच्या नवीन सचिवपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली। तर महसूल विभागाचे नवीन सचिव कोण बनले, तर ते बनले अरुणीश चावला। कोण बनलेले? अरुणीश चावला। तर बघा मित्रांनो, आपला देश आपण म्हणतो की ह्या मंत्र्यांनी चालवला, त्या मंत्र्यांनी चालवला, पण खरं त्या मंत्र्यांना सजेशन देणारे कोण असतात, तर हे सचिव असतात। आपण जर बघितलं तर एखादा व्यक्ती IAS अधिकारी झाला तर तो हायर पोस्ट जे असते तो सचिव पदापर्यंत पोहोचू शकतो। म्हणजे सचिव पद हे खूप मोठं पद असतं। ठीक आहे, आपण सगळे प्रशासनात जाणार आहोत, तर प्रशासनातील सर्वोच्च पद जे आहे ते सचिव पद आहे। ठीक आहे, तर आता आपण जर बघितलं महसूल विभागाचे नवीन सचिव बनले अरुणीश चावला। बघा मित्रांनो, हे जर बघितलं तर बिहार केडरचे 1992च्या बॅचचे IAS अधिकारी आहे। आता आपण महत्वाच्या इथं विभागाचे सचिव बघूया, जसं की संरक्षण सचिव आहे राजेश कुमार सिंह, कोळसा मंत्रालयाचे सचिव विक्रम देवदत्त, वित्त सचिव आहे जे मेन मी त्यांच्यासमोर स्टार मार्क करतो तुहिनकांत पांडे, कॅबिनेट सचिव आहे TV सोमनाथन। त्यानंतर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव आहे दीप्ती गौर मुखर्जी, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव आहे अमरदीप सिंग भाटिया, केंद्रीय गृह सचिव आहे गोविंद मोहन, पोलाद मंत्रालयाचे नवीन सचिव आहे संदीप पुंडरिक। त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सचिव आहे सुजाता सौनिक। त्यानंतर जर बघितलं परराष्ट्र सचिव आहे विक्रम मिश्री, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सचिव अतुल कुमार चौधरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव PK मिश्रा। तर PK मिश्रा एक लक्षात ठेवा, प्रधानमंत्रींचे सचिव, आणि कॅबिनेट सचिव एक लक्षात ठेवायचे TV सोमनाथन, आणि त्याचबरोबर वित्त सचिव लक्षात ठेवायचे। हे 3 मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे 100% परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या विचारले जातील। आपला जो काही कॉम्पिटिशन कमिशन आहे त्याचे कॉम्पिटिशन कमिशनचे सचिव आहे इंद्रपाल सिंग बिंद्रा। त्यानंतर राष्ट्रीय ज्यूट बोर्डाचे सचिव आहे शशी भूषण सिंग, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव आहे सौरभ गर्ग, आणि पोस्ट विभागातील सचिव आहे वंदिता कौल। यानंतर दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय महामारी पूर्व तयारी दिन जो आहे 2024 तर तो कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर इंटरनॅशनल डे ऑफ
इपिडेमिक प्रिपेअरनेस आपण जर बघितलं तर हा कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर 27 डिसेंबरला याचं सेलिब्रेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण कोविडच्या वेळी बघितलं की काय येतं, तर मोठी महामारी येते, पेंडेमिकची सिच्युएशन येते. तर तिला आपण जर बघितलं, जेव्हा कोविडची सिच्युएशन आली होती तर त्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता होती. ठीक आहे, आपण जर बघितलं बेडची कमतरता होती. बरेचशा लोकांनी चांगलं काम केलं म्हणून बरेचशा लोकांचे प्राण वाचले. पण अशी इमर्जन्सी सिच्युएशन आली तर तिला आपण कुठेतरी तयार राहिलं पाहिजे. आणि मग आपण जर बघितलं त्यासाठी 27 डिसेंबर जो आहे तो आंतरराष्ट्रीय आपण जर बघितलं महामारी पूर्व तयारी दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा हा दिवस 27 डिसेंबर 2020 साली सेलिब्रेट करण्यात आला होता. त्यानंतर कोणत्या देशाने वाईल्ड ईगलला म्हणजे जंगली गरुडाला अधिकृत राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केला आहे, तर तो देश आहे जपान, अमेरिका मित्रांनो. तर अमेरिकेने वाईल्ड ईगल जो आहे तर त्याला आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेलं आहे. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता इथं बघा अमेरिकेविषयी जाणून घेऊया. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC, चलन आहे US डॉलर. त्यानंतर अमेरिका उत्तर अमेरिका खंडात येतो. त्याचबरोबर 47वे नवीन राष्ट्रपती बनले डोनाल्ड ट्रम्प. अमेरिका आपण जर बघितलं तर अमेरिकेने राज्यघटना कधी स्वीकारली तर 1787 ला. त्यानंतर त्यांच्या घटनेतील पहिले 3 शब्द काय आहेत, वी द पीपल. त्यानंतर आपण जर बघितलं युनायटेड स्टेट्स मधील कोणतं राज्य एकेकाळी रशियन राज्य होतं तर ते होतं अलास्का. तुम्ही जर अमेरिकेचा जर मॅप बघितला तर अमेरिकेच्या वर अशा प्रकारे अमेरिका आहे, त्याच्यावर कॅनडा आहे. ठीक आहे, कॅनडाला चिटकून या साईडला एक पार्ट आहे तर तो आहे अलास्काचा पार्ट. ठीक आहे, तर तो एकेकाळी रशियन पार्ट होता पण रशियाने त्याला अमेरिकेला विकलं होतं. ठीक आहे, यानंतर जर बघितलं तर अमेरिकेचा जो काही राष्ट्रीय खेळ आहे तो आहे बेसबॉल. अमेरिकेचा शोध कोलंबस याने लावला होता. त्यानंतर अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कोण बनलेले आहे, तर कमला हॅरिस, भारतीय वंशाचे आहे. अमेरिकेच्या झेंड्यामध्ये किती स्टार्स आहे, तर 25 स्टार्स आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या संसदेचं नाव काय आहे, तर काँग्रेस आहे. आणि त्याचबरोबर राज्यघटना बनवणारा आणि स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता आहे, तर अमेरिका आहे. त्यानंतर कोणत्या संस्थेने 2025 हे वर्ष AI वर्ष म्हणून घोषित केलं, तर AI वर्ष जे आहे मित्रांनो, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने 2025 या वर्षाला AI वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने 2025 हे वर्ष जे आहे ते AI वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचे, एवढं सफिशियंट आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन जी आहे तर ती नोव्हेंबर 1945 मध्ये स्थापन करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे. अध्यक्ष आहे DG सीताराम. आपण जर बघितलं मोस्टली इंजिनिअरिंग बेस्ड ज्या काही सरळ सेवेचे एक्झाम होतात तर त्यांना जी पदवी आवश्यक असते तर ती पदवी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ने मान्यता प्राप्त पदवीची आवश्यकता असते. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले, तर उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेले नरेंद्रजी. मग यावरून पॉलिटी विषयामधला आपण इथं एक महत्वाचा एक गोष्ट क्लिअर करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालय असो म्हणजे सुप्रीम कोर्ट असो की हाय कोर्ट असो, या दोन्ही न्यायालय असू द्या, या दोन्ही न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे ती प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतीच्या माध्यमातून केली जाते. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. बऱ्याचशा मुलांना डाऊट वाटतो की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती करतात आणि जे काही हायकोर्टचे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करत असतील, पण असं नाहीये. हायकोर्टच्या न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच्या माध्यमातूनच केली जाते. तर एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही बघू शकता की सध्याच्या ज्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्रजी यांची उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक केलेली आहे. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, नरेंद्रजी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून एखाद्या व्यक्तीला जर नियुक्त व्हायचं असेल तर त्याला 10 वर्ष न्यायिक पदाचा एक्सपिरियन्स असावा. ठीक आहे, भारताच्या राज्यक्षेत्रातला, किंवा 10 वर्ष वकिलीचा एक्सपिरियन्स असावा. ठीक आहे, मिनिमम एज किती असावं, ठीक आहे, मिनिमम एज किती असावं तर हे दिलेलं नाहीये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तो रिटायर केव्हा होतो, तो वयाच्या 62 वर्षी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश रिटायर होतो. यानंतर पुढे जाऊया. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ऍप सुरू केला आहे, तर राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ऍप संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेले आहे. लक्षात ठेवा. संरक्षण सचिव जे आहे राजेश सिंह
तर यांनी काय केलं, जो सुशासन दिवस आहे, गुड गव्हर्नन्स डे जो आहे तो 25 डिसेंबर 2024 आपण सेलिब्रेट करतो. तर त्याच दिवशी राष्ट्रपर्व मोबाईल ॲप आणि त्याचबरोबर राष्ट्रपर्वची वेबसाईट लॉन्च केली आहे. ठीक आहे, या वेबसाईटवर आणि ॲपवर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जी काही सेरिमनी आणि जे काही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जे काही कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तो आपल्याला मोबाईलवर बघता येणार आहे आणि वेबसाईटवर बघता येणार आहे. यानंतर पुढे जाऊया. 86व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर 86व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपचं विजेतेपद एम रघु याने जिंकलेलं आहे. तर एम रघु कोणत्या राज्यातील आहे? तर हा कर्नाटकचा खेळाडू आहे. त्यानंतर महिलांमध्ये ही स्पर्धा कोण जिंकली? तर देविका सिंहाग यांनी जिंकली, ज्या हरियाणाच्या आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. ही स्पर्धा कुणी आयोजित केली होती? तर भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर कर्नाटक बॅडमिंटन संघाने ही जी स्पर्धा आहे, ठीक आहे, तर भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते कुठे केलं होतं? तर बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी केलं होतं. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आयसेक वेलू एके हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले? तर हे टोंगा देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहे. हा एक पॅसिफिक महासागरातील एक बेट आहे टोंगा, ओशोनिया खंडामध्ये येतो. ठीक आहे, आपण जर बघितलं राजधानी आहे नुकुअलोफा आणि टोंगनपंगा हे तिथलं चलन आहे. यानंतर पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन आहे, ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर हा विश्वचषक मलेशियामध्ये आयोजित केला जाईल. तर मलेशियामध्ये जे काही क्वालालंपूर आहे त्या ठिकाणी हा विश्वचषक जो आहे तर तो आयोजित केला जाणार आहे. ठीक आहे, हा विश्वचषक 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित होणार आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. ICC अंडर-19 T20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भारत जिंकला होता आणि इंग्लंडचा पराभव झाला होता. म्हणजे पहिली स्पर्धा भारताने जिंकली आहे. आणि महिलांसाठी पहिली जर ICCची ट्रॉफी कोणी जिंकली होती तर ती अंडर-19च्या महिला संघाने जिंकली होती. जम्मू काश्मीर बँकेचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहे? तर ते बनलेले अमिताभ चॅटर्जी. त्यानंतर जम्मू काश्मीर बँकेची स्थापना 1938 मध्ये करण्यात आली. श्रीनगर हे मुख्यालय स्थापना करण्यात आलेली आहे महाराजा हरिसिंह यांच्या मार्फत. टॅगलाईन आहे सर्व्हिंग टू एम्पावर. त्यानंतर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात लोसर उत्सव साजरा केला जात आहे? तर बघा मित्रांनो, लोसर हा लडाखचा एक उत्सव आहे, तिथलं एक फेस्टिवल आहे. लडाखमध्ये जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं तर तेव्हा लोसर हा सण सेलिब्रेट केला जातो. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. लडाखशी संबंधित हा उत्सव आहे. लडाखची राजधानी लेह. ठीक आहे, आपण जर बघितलं तर तिथले गव्हर्नर आहे BD मिश्रा. ठीक आहे, तर लडाखच्या 2 राजधानी लेह आणि कारगिल, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लडाख विषय जाणून घेऊया. लेह कारगिल ह्या लडाखच्या 2 राजधान्या आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर लडाखला कोणाकोणाची सीमा लागते? हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरची सीमा लागते. त्यानंतर खापाचाना या नावाने कुणाला ओळखलं जातं? तर लडाखला. लडाख हे काराकोरम पर्वतरांग आणि झास्कर पर्वतरांग यामध्ये वसलेला आहे. लडाखची निर्मिती 31 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आली होती. आपण जर बघितलं लोसर सण जो आहे तो कुठं सेलिब्रेट केला जातो? लडाखमध्ये. त्यानंतर जर बघितलं तर लडाखमध्ये अलीकडे 5 नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला, ज्यामध्ये झास्कर, द्रास, शाम, नुद्रा, चांग्यान हे नवीन जिल्हे आपल्याला बघायला मिळतात. पहिले 2च जिल्हे होते लेह आणि कारगिल, आता 5 नवीन जिल्हे म्हणजे लडाखमध्ये आता 7 जिल्हे आपल्याला बघायला मिळणार आहे. लडाखमध्ये पुगा व्हॅली कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भूऔष्णिक ऊर्जेसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर लडाख हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा काय आहे? तर केंद्रशासित प्रदेश आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, तर लडाखमध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? तर हेमिस नॅशनल पार्क आपल्याला लडाखमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, देशातील पहिलं डिजिटल संग्रहालय अभय प्रभावना डिसेंबर 2024 मध्ये कुठे त्याचं उद्घाटन झालं, कुठं सुरू करण्यात आलेलं आहे? तर बघा, देशातील पहिलं डिजिटल संग्रहालय जे अभय प्रभावना हे महाराष्ट्रामध्येच सुरू करण्यात आलेलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीच्या काठावर हे सुरू करण्यात आलेलं आहे. हे कोणत्या धर्माशी संबंधित येते? हे जैन धर्माशी संबंधित आहे. जैन धर्माशी संबंधित सर्व माहिती आपल्याला अभय प्रभावना या
डिजिटल संग्रहालयामध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मुंबई पुणे हायवेवर हे संग्रहालय सुरू करण्यात आलेलं आहे. हे संग्रहालय फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी, कल्चरल अँड हिस्ट्री यांनी तयार केलेलं आहे. आता महाराष्ट्राविषयी काही इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. बघा, PM मोदींनी बंजारा हेरिटेज म्युझियमचं उद्घाटन कुठे केलं तर महाराष्ट्रामध्ये. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणाची आहे तर महाराष्ट्राची आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ योजना कोणाची आहे महाराष्ट्राची आहे. कृषी आणि ग्रामीण समृद्धीसाठी नवीन धोरणं आणि विकासात्मक उपक्रम स्वीकारल्याबद्दल सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर महाराष्ट्राला मिळाला. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहे तर सुजाता सौनिक. गेटवे टू द सी हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री रमेश बैस यांनी केलं होतं. 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. 56वी खो खो जी पुरुषांची आणि महिलांची जी काही चॅम्पियनशिप होती, राष्ट्रीय चॅम्पियनशिप, तर ती महाराष्ट्राने जिंकली पुरुषांमध्ये पण आणि महिलांमध्ये पण. आता एक टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. चला इथं बघा, देशातील पहिलं डिजिटल संग्रहालय अभय प्रभावना डिसेंबर 2024 मध्ये कुठे सुरू करण्यात आले हे तुम्हाला सांगायचे. त्याचबरोबर आपल्या कंबाईन विजेता बॅच जी कंप्लीट झालेली ही तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे ऑलमोस्ट जवळपास कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. जर रेकॉर्डेड लेक्चर करायचे असेल आणि जर लाईव्ह लेक्चर करायचे असेल तर विजेता बॅच 2 तुम्ही जॉईन करू शकता. फी जर बघितल्यात न्यू इयर मुळे फाउंडेशन बॅचेसच्या, NCERT स्टेट बोर्ड बॅचेसच्या फी अगदी कमी झालेल्या आहे, तर त्याचा तुम्ही लाभ मिळू शकता. मित्रांनो, अभ्यास मित्राचा नोट्स पॅक आहे तर तो तुम्ही खरेदी करू शकता. यशवंत बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमीत कमी फीजमध्ये अभ्यास मित्र उपलब्ध करून देते. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या. ठीक आहे, या अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला अभ्यास विषयक माहिती जी आहे ती सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची PDF मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स मिळेल. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.